तुमच्याकडे कधी कुठली भाजी उरली आहे का? आज माझ्याकडे ना मुगाची भाजी उरलेली. सकाळी सासूबाईंनी मुगाची भाजी बनवली, कुकरला लावली आणि बघू शकता काय झालं ते एकदम गट्टा झाला आहे पिठासारखा, खूपच उकडले आणि तशीच उरली ती भाजी. म्हटलं काय करायचं, एवढी टाकून कशी द्यायची. तर मी त्याच्यापासून एक झणझणीत रेसिपी बनवली आहे. त्यासाठी लागणारे वाटण, कांदा, आलं, लसूण, थोडंसं सुकं खोबरं, अजिबात जास्त टाकायचं नाही आहे. आणि मग त्याचं वाटण करून घ्यायचं. तेल, एक हिरवी मिरची टाकली, कांदा फ्राय होत आला की लाल मसाला आणि हळद टाकायची, ती छान परतून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, फ्लेवर छान येतो. आणि मग जे वाटण बनवून घेतले ते घालून घ्यायचं. पाणी भरपूर घालायचं आहे कारण आपल्याला जाड अजिबात बनवायचं नाही आहे. वाटण पण घालून घेतले आणि हे मूग बघा कसा एकदम पिठाचा गोळा कसा झालेला आहे, छान असं ढवळून घ्यायचं. आणि मी अजून पाणी ओतणार आहे कारण ते जाड झालं आहे. गरम मसाला, मीठ घालायचं, 5 मिनटं उकळी येऊ द्यायची आहे आणि मग कोथिंबीर घालायची आणि ती आपली झणझणीत अशी मिसळ पाव बनून तयार झालेला आहे. बघू शकता की ते छान दिसते. नक्की तुम्ही ट्राय करू शकता. थँक्यू.